मुंबई बंदरामुळे मुंबई शहर आणि परिसराला आर्थिक सुबत्ता आली आणि JNPTने नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात समृद्धी आणली। पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे मोठे बंदर उभारण्याची संकल्पना मागच्या 10 वर्षांमध्ये प्रकर्षाने पुढे आली। केंद्र सरकारने अलीकडेच महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांना भरीव निधी मंजूर केला। वाढवण बंदराला मंजुरी देऊन त्यासाठी 76,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत। महाराष्ट्राच्या पश्चिमेला मोठा समुद्र किनारा लाभला आहे। मासेमारी बरोबरच जलवाहतुकीसाठी देखील या समुद्राचा खूप मोठा आपल्याला उपयोग होतो। मुंबई बंदरामुळे मुंबई शहर आणि परिसराला आर्थिक सुबत्ता आली आणि JNPTने नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात समृद्धी आणली। ही समृद्धी या शहराच्या आजूबाजूला दिसते आहे। सध्या JNPT बंदर हे समुद्रामार्गे येणाऱ्या मालाची ने-आण करण्यासाठीचे सर्वात व्यस्त बंदर मानलं जातं। या बंदरावरचा ताण लक्षात घेऊन आणखी एक बंदर उभारणं ही महाराष्ट्राची आणि देशाची गरज होती। त्यासाठी खोल किनारा आणि अन्य आवश्यक भौगोलिक सुविधा गरजेच्या होत्या। हा शोध पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे पूर्ण झाला। पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे मोठे बंदर उभारण्याची संकल्पना मागच्या 10 वर्षांमध्ये प्रकर्षाने पुढे आली। 2014 ते 2019 या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला चालना दिली। स्थानिकांचा विरोध असून सुद्धा त्यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। अनेक संघटनांनी कालानुरूप या प्रकल्पाला पाठिंबा द्यायला सुरुवात केली। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने आपण जनतेसोबत आहोत असं गुळगुळीत भूमिका घेतली, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हा प्रकल्प सिद्धीस नेण्याचा निश्चय केला आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले। त्या प्रयत्नांना फळे येताना आता आपल्याला दिसतात। केंद्र सरकारने अलीकडेच महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांना भरीव निधी मंजूर केला। वाढवण बंदराला मंजुरी देऊन त्यासाठी 76,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत। हे बंदर पूर्ण झाल्यानंतर जगातील 10 सर्वोत्तम बंदरांपैकी एक बंदर असेल अशी ग्वाही बंदर विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली। जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्या वतीने वाढवण स्किलिंग प्रोग्रामच्या चॅटबोटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास या परिसराला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या 10 लाखांहून अधिक संधी निर्माण होतील असंही सोनोवाल यांनी सांगितलं। वाढवण बंदराच्या निर्मितीनंतर स्थानिकांना अधिकाधिक रोजगार मिळावा यासाठी माहिती गोळा करण्यासाठी या चॅटबोटचे अनावरण करण्यात आले आहे। या प्रकल्पाला काही स्थानिक मच्छीमारांचा विरोध आहे, मात्र बंदराचा विकास करताना स्थानिक मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय कुठेही धोक्यात येणार नाही याची आवश्यक ती काळजी घेतली जाईल आणि त्यांना त्या संदर्भात संधी उपलब्ध करून दिल्या जातील असं स्पष्ट सोनोवाल यांनी पुढे बोलताना सांगितलं। भारताने राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन हाती घेतले आहे। ग्रीन शिपिंग आणि शून्य कार्बन उत्सर्जनचे लक्ष्य 2017 पर्यंत गाठण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे। बंदरे इको फ्रेंडली बनवण्यासाठी सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे। एप्रिल 2024 मध्ये JNPTने टर्मिनलच्या अंतर्गत वाहने डिझेलवरून इलेक्ट्रिकवर नेली आहेत। शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी भारतातल्या महत्त्वाच्या 12 बंदरांच्या ठिकाणी 16 ग्रीन पार्क उभारले जाणार आहेत आणि ती 2030 पर्यंत कार्यान्वित होतील असे सोनोवाल यांनी स्पष्ट केले।